नमस्कार, मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात सर्व? मजेत ना? मजेत असायलाच हवं. तर आज मी जाणार आहे मोशीच्या यात्रेला. तर तेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे. बघू मोशीची यात्रा कशी भरली, काय काय चालू आहे, काय नाही, आम्ही जाऊन आज बघणार आहे. सो मी तुमच्या शेअर करत स्टे घेऊन. तर फायनली आम्ही निघालो होतो यात्रेला. मी आणि ज्या शेजारचे काकू होत्या ना, तर अशा आम्ही दोघी जणी चाललो होतो यात्रेला. कारण त्या पण पहिले मोशीमध्येच राहत होत्या आणि मी पण मोशीमध्येच राहत होती. म्हणजे आत्ता पण आम्ही मोशीतच राहतो, पण थोडंसं अंतर आता डिस्टन्स वाढलं आहे. सो त्या पण पहिले तिकडेच राहायच्या. त्यामुळे आम्हाला या यात्रेचं थोडं क्रेज दोघींनाही सारखंच होतं. तर आम्ही दोघी पण निघालो होतो. तर पहिले त्या म्हटल्या की चल यात्रा भरली यायचं, की मी एका सेकंदात न विचार करता लगेच हो म्हटलं आणि आम्ही दोघे गेलो. तर खरंच यात्रा खूप छान भरलेली होती. मस्त गोष्टी होत्या सगळ्या. म्हणजे इव्हन 10, 20, 30 आणि 50 हार्डली 50 रुपयामध्ये खूप छान छान अशा गोष्टी मिळत होत्या. म्हणजे ज्या आपल्याला गोष्टी आपण ज्याच शॉपमध्ये याच्यामध्ये घेतो ना, खरंच त्या खूप कॉस्टली जाते आणि त्या यात्रेत घ्यायला खूप परवडतात. सो आम्ही यात्रेत गेलो होतो. मस्त अशी शॉपिंगसुद्धा केली होती. बट आता शॉपिंग दाखवायला काही जमणार नाही. पण यात्रेत काय काय बघितलं, कसं होतं ते तुमच्याशी मी नक्कीच शेअर करते. त्यानंतर त्या जे काकू होत्या त्यांच्या घरी नातू होता त्यांच्या त्याच्यासाठी त्यांना काही सॉफ्ट टॉईज घ्यायचे होते. तर तेच आम्ही इथे बघत होतो. तर त्यांनी इथे पण काही सॉफ्ट टॉईज घेतले होते. छान असे बलून्स होते, खूप मस्त मस्त होते. शिवसाठी आणण्याची इच्छा तर खूप होती, पण शिव तो एक दिवस पण म्हणजे काय 1 तास पण टिकून देणार नाही याची तर मला खात्री होती, म्हणून मी काही ते घेतले नाही. त्यानंतर ना इथे छान असे शोपीस म्हणू आपण, ते असे छोटी छोटी झाडं होते की खूप मस्त वाटत होते ते शोपीससाठी. नंतर छान अशा माळासुद्धा होत्या आणि जे आपल्या घर संसारात लागणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या ना त्यासुद्धा होत्या. आणि ह्या फक्त 100 ते 50 रुपयापासून स्टार्ट होत्या. तर खूप 100पर्यंत. त्यानंतर काकूंचं तिकडे पण घेऊन परत तिकडे काही मन भरलंच नाही. काकूंनी इथे पण काही सॉफ्ट टॉयची खरेदी केली, जे की खूप क्यूट क्यूट होते. तर काकूंना म्हटलं तो एलिफंट आणि हे कॉफी कलरचे जे काही आहे ना, हे घ्या म्हटलं, हे खूप क्यूट दिसतंय. तर काकूंनी तेच घेतले होते. छान असे बॉल होते, म्हणजे आपण बलून म्हणू शकतो, जे की लाईटिंगमध्ये होते, खूप मस्त दिसत होते. त्यानंतर ना ह्या काही आपण म्हणू शकतो लोखंडाची कढई वगैरे होत्या, तवे होते, डोसा पॅन होते. बाकी खूप साऱ्या अशा काही गोष्टी होत्या. आणि हे बघा, हे फक्त 10 रुपयामध्ये होत्या. तर ते सुद्धा खूप छान होतं. खरंच यात्रेत जाणं म्हणजे ना प्रत्येकाची आवड असती. मला तर खूप आवडतं. लहानपणापासून आम्ही यात्रेत गेलेलो, बघितलेलं, ते खूप भारी वाटायचं. तेव्हा क्रेज पण वेगळंच होतं, काही पण घेऊन यायचो. पण आता तसं होत नाही. आता पैसे वगैरे सगळे असतात, पण आता खूप विचार करून माणूस काहीच पण खरेदी करतं. त्यानंतर हे जे होते ते दगडी वरवंटे वगैरे होते, उखळ आणि वरवंटा. तर ते पण सॉरी, मुसळ आणि उखळ असं होतं ते. आणि त्यांच्याकडे पाटे वरवंटे सुद्धा होते छोटे छोटे. हे बघितल्याशिवाय तर यात्रा पूर्ण होतच नाही असं मला तरी वाटतं. जे की खूप भयानक असतात ते मुखवटे बघायला, ते मास्क. त्यानंतर खूप छान असे ना तिथे हे मातीचे मूर्त्या सुद्धा आलेल्या होत्या, ज्या की बघून खूप मस्त वाटत होत्या. पण या शिवमुळे मी घरी आणू शकत नव्हते, कारण शिव ठेवणार नाही याची मला खात्री होती 101%. त्यामुळे मी काही त्या घेतल्या नाही. छान अशी तोरणं सुद्धा आलेली होती. आणि हे बघा, हे फक्त 30 का 40 रुपीजमध्ये एवढे छान छान वस्तू लागलेल्या होत्या, ज्यातले की मी घेतले होते भरपूर. येते मी काहीतरी 200 का 400 सॉरी 200पर्यंत इथे शॉपिंग केलेली, जे की खूप छान होतं. आणि हे बघितल्याशिवाय तर यात्रा पूर्ण वाटतच नाही, हे तुम्ही सुद्धा रिलेट करत असणार. आणि खूप छान असे फ्लावर पॉट, बैल, महाराजांच्या मूर्त्या वगैरे खूप छान छान अशा गोष्टी होत्या तिथे. हत्ती होते, विठ्ठल आणि रुक्मिणींच्या मूर्त्या सुद्धा होत्या मोठ्या मोठ्या, ज्या की खूप सुंदर दिसत होत्या. हे शोपीस खरंच खूप छान आहे. आणि हे सुद्धा लाइटिंगचं खूप मस्त वाटत होतं.
जेव्हा ह्या गोष्टी बघितल्या तेव्हा लहानपण आठवलं. आम्ही सुद्धा असेच पाळण्या वगैरे ह्या गोष्टीमध्ये बसायचो, खेळायचो. फोन्सचे कव्हर सुद्धा होते तिथे. हे काही ड्रेस. मला कुठेही गेलं की मला ह्या ज्या मूर्त्या होत्या ना ह्या कॅप्चर करायच्या, म्हणजे माझा मोहच आवरत नव्हता, मी त्यांना लगेच कॅप्चर करायचे. तर बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडच्या यात्रा पण सुरू झाल्या का त्यासुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया परत पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग.